हॅलो स्टुडंट्स, आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियमच्या मराठीच्या पुस्तकातील तिसरा धडा, ज्याचे नाव आहे बेटा मी ऐकतो आहे, लेखक व पु काय, पूर्ण नाव वसंत पुरुषोत्तम काय, हा पाठ आपण आज शिकणार आहोत. सर्वात पहिल्यांदा लेखकाबद्दल थोडीशी माहिती आहे ती जाणून घेऊया. तर व पु काय हे एक प्रसिद्ध मराठी लेखक आहेत आणि त्यांची जी ग्रंथसंपदा आहे ती खूप जास्त विपुल आहे. म्हणजे त्यांनी भरपूर जास्त लेखन केलेले आहे. कथालेखन, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार अशी त्यांची ओळख आहे. म्हणजे सर्व प्रकारचे लेखन व पु काय यांनी केलेले आहे. लोंबकळणारी माणसे, पण माझ्या हातांनी, पेन सलामत तो, गुलमोहर, कर्मचारी, कारे भुललासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, मायाबाजार, स्वर, संवादिनी, वलय इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्या व्यतिरिक्त ही वाट एकटीची, पार्टनर इत्यादी कादंबरी देखील त्यांच्या प्रसिद्ध आहेत. आकर्षक कथानके, त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य काय की त्यांची कथानके आहेत ती खूप आकर्षक असतात आणि ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद. म्हणजे व पु कायांनी लिहिलेल्या कथा किंवा व पु काय यांनी लिहिलेल्या कादंबरी वाचताना एखादा चित्रपट किंवा एखादी मालिका पाहताना जसा आनंद येतो तशा प्रकारचा आनंद व पु काय यांच्या लेखनामधून आपल्याला मिळतो. आणि त्यामुळे व पु काय हे प्रचंड वाचकप्रिय लेखक आहेत. म्हणजे सर्व वाचकांना, म्हणजे जे वाचक जे आवडीने वाचणारे आणि आनंदासाठी वाचणारे जे वाचक आहेत त्यांचे प्रिय असे लेखक व पु काय आहेत. आता पुढे जी कथा आपण शिकणार आहेत ज्याचे नाव आहे बेटा मी ऐकतो आहे, या कथेत काय आहे तर ते आता आपण बघणार आहेत. संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा याचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकाने केलेले आहे. म्हणजे या पाठामध्ये एक वडील आणि एक मुलगा यांची गोष्ट आहे आणि काही कारणाने या वडिलांची, या कथेतील जे वडील आहेत त्यांची संगीत सेवा आहे ती खंडित झाली होती. मग त्यानंतर वडिलांच्या सुखासाठी त्यांचा जो मुलगा आहे तो कशा प्रकारे झटतो आहे, त्यांचा एक छोटा मुलगा 12 वर्षाचा मुलगा कशा प्रकारे झटतो आहे हे आपल्याला या पाठात बघायला मिळणार आहे. ठीक आहे, वाचायला मिळणार आहे. तर आपण सुरू करूया. मी पूर्ण धडा एकत्र वाचत नाही, मी एक एक पॅराग्राफ वाचतो आणि त्या पॅराग्राफबद्दलची माहिती आहे ती तुम्हाला किंवा त्यातील कठीण शब्द आणि त्यात काय कथानक आहे किंवा काय कथा आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगत जाईन. ठीक आहे, पूर्ण पाठ आहे तो आपण एकदा वाचणार नाही, आपण एक एक पॅराग्राफ आहे तो कव्हर करत जाऊया. ठीक आहे, पुढे जाऊया. तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. उगीचच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या. लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. माफ करा. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. आपण शांतपणे या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपणास नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने होईल. फिडल वादन म्हणजे व्हायोलिन वादन, व्हायोलिनलाच फिडल असं सुद्धा म्हणतात. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आलेला आहे. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता, कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती. म्हणूनच मी याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. तर आता इथे एक विद्यालयाचे गुरुजी आहेत आणि विद्यालयाचा एक कार्यक्रम सुरू आहे. विद्यालयाचा कार्यक्रम म्हणजे एक संगीत विद्यालय आणि त्या संगीत विद्यालयाचा कार्यक्रम इथे सुरू होतो आहे आणि त्या कार्यक्रमाची घोषणा आहे ते संगीत विद्यालयाचे जे गुरुजी आहेत ते करत आहेत. आणि त्यांनी काय घोषणा केली आहे की शिरीष भागवत म्हणून एक माझा विद्यार्थी आहे, म्हणजे त्यांचा विद्यार्थी आहे जो 12 वर्षाचा नवखा विद्यार्थी आहे आणि तो
तो पहिली कला सादर करणार आहे, त्याचं फिडेल वादन सादर करणार, म्हणजे त्याचं व्हायोलिन वादन आहे ते सादर करणार आहे. ठीक आहे. आणि या अगोदर काही गोष्टी त्यांनी सांगितल्यात या पॅराग्राफमध्ये, अजून काही गोष्टी आहेत. तिसरी घंटा घणाणली वगैरे, या सगळ्या गोष्टी काय आहेत की जेव्हा कोणताही कार्यक्रम सुरू होतो तर म्हणजे तुम्ही कधी नाटके वगैरे बघायला जर जाल तर नाटकांमध्ये पहिली घंटा, दुसरी घंटा आणि त्यानंतर तिसरी घंटा होते, आणि तिसरी घंटा झाली की कार्यक्रम सुरू होतो. म्हणजे पहिली आणि दुसरी घंटा ही वॉर्निंग असते की कार्यक्रम आता सुरू होणार आहे, तर तुम्ही सर्वांनी तयार राहा. आणि तिसरी घंटा म्हणजे काय, की कार्यक्रम आता सुरू होणारच आहे. ठीक आहे, म्हणजे सुरू झालेला आहे. अशी तर अशा प्रकारे आता पुढे वाचतो मी शिरीषकडे पाहिले, म्हणजे गुरुजींनी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोतावृंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. तर शिरीषकडे जेव्हा त्यांनी पाहिले, म्हणजे आता कार्यक्रम सुरू होणार होता आणि पहिलाच जो कार्यक्रम आहे तो शिरीषचा होता, तर जेव्हा गुरुजींनी शिरीषकडे पाहिले तेव्हा शिरीषच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास दिसत होता, तो कॉन्फिडंट दिसत होता शिरीष. पण गुरुजींना माहीत होतं की जसे प्रेक्षक दिसतील तशी त्याच्या मनात भीती होईल, कारण की अजून पडदा वर झाला नव्हता. पडदा वर झाल्यावर कलाकारांना प्रेक्षक दिसणार होते, बरोबर ना, कलाकाराला प्रेक्षक दिसणार. पण पडदा वर झाल्यावर जसे प्रेक्षक दिसतील तशी शिरीषला भीती वाटेल असा विश्वास होता गुरुजींना. ठीक आहे, पुढे वाचतो. शिरीषने खूण करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर गेला. फुटलाईटचा झगझगचा प्रकाश डोळ्यावर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला सबंध श्रोतवृंद दिसला आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखले. त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. मी तंबोरावाल्याला व तबलेवाल्याला खूण केली. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कोणाची तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हावून निघाला व हलकेच त्याने षड्ज लावला. एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि आतापर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. कानावर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना. पंचेंद्रिये दगा तर देत नाहीत ना, अशी शंका मनाला चाटून गेली. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तर त्याच्या मनालाही तशी शंका आली असती. तुम्हीच सांगा, सुमारे 10 महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे एक मिनटं हे आता आपण बघूया, पण त्या अगोदर ह्या पॅराग्राफमधल्या काही गोष्टी आहेत त्या एक्सप्लेन करून घेऊया. ठीक आहे. जेव्हा पडदा वर झाला आणि फुटलाईटचा प्रकाश शिरीषवर पडला, म्हणजे फुटलाईट म्हणजे जेव्हा एखादा कार्यक्रम असतो, नाटकाचा कार्यक्रम किंवा संगीताचा कार्यक्रम, तर त्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळी प्रकाश योजना असते, त्याला नेपथ्य म्हणतात. तर ते प्रकाश योजनेमधून म्हणजे जो कोणी परफॉर्मर असतो, म्हणजे जो कोणी सादरकर्ता असतो, त्या सादरकर्त्यावरती सर्वात पहिल्यांदा प्रकाश टाकला जातो. त्या प्रकाशाने शिरीषचे डोळे मिटले गेले आणि त्याने जसे डोळे उघडले तर त्याला श्रोतवृंद म्हणजे कोण, ऐकायला आलेले जे दर्शक आहेत ते दर्शक दिसले. आणि जसे दर्शक त्याला दिसले तसे त्याच्या मनाची थोडीशी चलबिचल झाली, म्हणजे तो इनकॉन्फिडंट झाला. ठीक आहे ना, त्याच्या मनाची चलबिचल झाली. आणि हे शिक्षकांनी पाहिले, म्हणजे हे आता शिक्षकांनी त्याच्या पाहिले आणि शिक्षकांनी लगेच तंबोरावाला आणि जो साथ देणारा तंबोरावाला आणि तबल्यावाला त्यांना खूण केली आणि त्यांनी हळूहळू आपले वादन आहे ते सुरू केलं. म्हणजे आता व्हायोलिन हे मुख्य वाद्य होतं, पण त्याबरोबर तबल्याची आणि तंबोऱ्याची साथ पण होती त्याला. मग त्यांना इशारा केल्यावर तंबोरावाला आणि तबल्यावाले हे सुरू झाले. आणि त्याच क्षणी शिरीषने काय केलं की त्याने डोळे बंद केले आणि त्याने कोणाचं तरी स्मरण केलं. ठीक आहे ना, शिक्षकांना दिसलं की त्याने कोणाची तरी आठवण काढली. आणि जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो पुन्हा तेवढाच कॉन्फिडंट, तेवढाच आत्मविश्वासाने भरलेला होता. आणि त्यानंतर त्याने षड्ज लावला, म्हणजे त्याने सूर लावला एक. ठीक आहे ना, जरासा बेसल सूर, त्याला षड्ज म्हणतात. ठीक आहे ना, ज्याची फ्रिक्वेन्सी कमी असते, म्हणजे बेसवाला स्वर. ठीक आहे ना, बेसवाला स्वर, असा स्वर लावला आणि त्याने
व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली आणि एक 12 वर्षाचा मुलाने असे सूर लावले की सर्वच श्रोतेवृंद आणि त्याचे शिक्षकसुद्धा सर्वच लोक दंग झाले. ठीक आहे ना. आणि त्याचं वादन ऐकता ऐकताच शिक्षक आहेत ते आठवणीत रमले. आता शिक्षकांना काही गोष्टी आठवायला लागल्यात. आता त्यांना कोणती गोष्ट आठवायला लागली आहे त्याच्याबद्दल आपण वाचूया पुढे. ठीक आहे ना. हां आता इथे पुढे वाचतो मी. सुमारे पान नंबर 7 वरतीच आहे, सुरुवातीच्या ह्याच्यात आहे, लक्ष द्या. दुसऱ्या ओळीतच आहे, दुसऱ्या ओळीत शेवटी आहे. सुमारे 6 महिन्यांपूर्वी, आता शिक्षकांना ह्या गोष्टी आठवत आहेत. शिरीष कसा आला होता त्यांच्या विद्यालयामध्ये आणि काय काय पुढे झालं तर ते इथे शिक्षकांना आठवत आहे. ठीक आहे. सुमारे 6 महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपणच का पी जनार्दन? म्हणजे इथे शिक्षकाचं नाव आता सांगितलेलं. शिक्षकाचं नाव काय आहे? पी जनार्दन. आणि विद्यार्थ्याचं नाव काय आहे? विद्यार्थ्याचं नाव आहे शिरीष. मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत. घरी श्रीच म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे. ठीक आहे ना. म्हणजे 6 महिन्यापूर्वी जेव्हा शिरीष शिक्षकांकडे आला होता, पी जनार्दन यांच्याकडे आला होता, तेव्हा त्याने काय म्हणाला की माझे नाव शिरीष आहे, घरी मला श्री म्हणतात. ठीक आहे ना. प्रेमाने मला घरी श्री असंच म्हणतात आणि मला गाण्याची आवड आहे. ठीक आहे. तर एक छोटा विद्यार्थी आला आहे हे पाहून शिक्षकांनी काय केलं की त्याची जराशी म्हणजे आनंदाच्या स्वरातच त्याला विचारलं की पुढे मी रीड करतो आणि त्यानंतर आपण एक्सप्लेन करूया. तुला गाण्याची आवड आहे तर माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल. त्याच्या चमत्कारिक उत्तराने मला नवल वाटू लागले आणि थोडासा रागही येऊ लागला. थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझी अट एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. मग आता शिक्षकाने इकडे मस्करीतच म्हटलं त्याला की मस्करीत किंवा शिक्षकांना थोडासा राग आला की मी शिकवताना ह्याचे वडील का असायला हवे सोबत, मग अशी काय अट घालतोय हा. तर म्हणून शिक्षकांना थोडासा राग आला, पी जनार्दन यांना थोडासा राग आला. पण आणि त्यांनी काय म्हटलं की हां म्हणजे मी तुला शिकवेन, पण त्यासाठी महिन्याला 50 रुपये फीस. आता ही जुनी गोष्ट आहे, त्यामुळे आता तुम्हाला महिन्याला 50 रुपये म्हणजे फार कमी वाटतील. ठीक आहे ना. 50 रुपये तुम्ही एकदा कधीतरी खाली खायला वगैरे जात असाल किंवा असेच सोबत तुम्ही कधीतरी घेऊन निघतात 50 रुपये, बरोबर ना. पण त्यावेळेला 50 रुपये ही खूप मोठी अमाऊंट होती. ठीक आहे ना. त्यावेळेला 50 रुपयाची किंमत जरा जास्त होती. ठीक आहे. तर शिक्षकाने काय म्हणाले, शिक्षक म्हणाले की मग तुला 50 रुपये महिन्याला फी द्यावी लागेल. आणि यावर शिरीषने उत्तर काय दिलं? कबूल, उद्यापासून मी येतो. माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का. असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याचबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ आले होते. शिरीष म्हणाला, हे माझे वडील नाना. आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. मी पण न बोलता व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. पहिल्याच दिवशी प्राथमिक माहिती व धडा दिल्यावर मी हातात व्हायोलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती. त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचं असतं की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल. त्याचप्रमाणे सुमारे 20 मिनिटे मी पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली. जीवाचा कान करून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आईपाईने बघत होता. मी व्हायोलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. आता हा पॅराग्राफ आहे तो आपण हे करूया. ठीक आहे. एक्सप्लेनेशन करूया. आता तर 50 रुपये महिना फी झाली आणि हे ऐकताच शिरीष कबूल आहे म्हणाला आणि घरी निघाला. ठीक आहे ना. आणि पुढच्या दिवशी वेळेवरच तो आपल्या वडिलांना म्हणजे त्याच्या वडिलांना नाना म्हणायचे, त्या नानांना सोबत घेऊन तो आला. नाना खुर्चीवर बसले. सुरुवातीला नमस्कार वगैरे झाला, त्यानंतर नाना खुर्चीवर बसले आणि व्हायोलिन वादन सुरू केलं. म्हणजे शिक्षकांनी शिरीषला व्हायोलिन दिलं. ठीक आहे ना. आणि
शिरीषने पण सोबत एक वही आणली होती, म्हणजे जे काही शिकवतील त्या गोष्टी लिहून घेईन बरोबर वेळेवर बरोबर, मग जेणेकरून परत रिवाईज करता येईल बरोबर. मग हे पाहून शिक्षकांना पण बरं वाटलं, अरे वा हा चांगला विद्यार्थी दिसतोय असं शिक्षकांना वाटलं. ठीक आहे. आणि सुरुवातीला काही माहिती दिली शिक्षकांनी व्हायोलिनबद्दल, हे कसं वाद्य आहे, कसं वाजवायचं वगैरे वगैरे, हे सगळं नानासुद्धा ऐकत होते. त्यानंतर शिक्षक होते म्हणजे पी जनार्दन होते, त्यांनी स्वतः व्हायोलिन वाजवून दाखवलं. आता हे व्हायोलिन का वाजवून दाखवायचे, कारण की आता शिक्षक होते ते ऑब्व्हियसली खूप चांगला व्हायोलिन वाजवत असणार. आता शिक्षकांचा व्हायोलिन ऐकून विद्यार्थ्यांना काय वाटणार की जर आपण नीट शिकत राहिलो तर शिक्षकांसारखे वाजवायला शिकू. ठीक आहे ना, म्हणजे पी जनार्दनसारखं वाजवायला शिकू, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये उत्पन्न व्हावी यासाठी ते वाजवून दाखवायचे. मग अशा प्रकारे वाजवून दाखवलं. आणि हे सगळं जे चालू होतं व्हायोलिन वादन, ते नाना एकदम मन लावून ऐकत होते. शिरीषसुद्धा मन लावून ऐकत होता. तो शिरीष वेळोवेळी कधी शिक्षकांकडे बघायचा तर कधी नानांकडे बघायचा. ठीक आहे. आणि हे झाल्यावरती नानांच्या चेहऱ्यावरती एकदम तृप्ती दिसली. पुढे वाचूया आता पुढचा पॅराग्राफ. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला व पितापुत्र उठले. मीच आपणहून विचारले, कसं काय वाटलं एकंदरीत. वा, उत्कृष्ट, याबद्दल प्रश्नच नाही, शिरीषने मध्येच उत्तर दिले. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. ठीक आहे ना, म्हणजे जेव्हा शिक्षकांनी नानांना विचारले की कसं वाटलं तुम्हाला व्हायोलिन वादन, तर नानांनी उत्तर देण्याऐवजी शिरीषनेच उत्तर दिलं. शिरीषच म्हणाला स्वतः की वा वा, उत्कृष्ट व्हायोलिन वादन झालं. ठीक आहे ना. आता हे ऐकून शिक्षकांना थोडासा राग आला का, कारण की हा मुलगा खूपच आगाऊ दिसतोय असं त्यांना वाटलं, कारण की विचारला होता प्रश्न नानांना आणि हा विद्यार्थीच त्याचं उत्तर देतोय. ठीक आहे. पुढे वाचतो. आपण कुठे असता कामाला, भोचकपणे शिरीषने पुन्हा म्हणाला. ठीक आहे ना, भोचकपणे म्हणजे मध्येच अडवत किंवा आगाऊपणे शिरीष त्यांना काय विचारलं, आपण कुठे असतात कामाला. मला वाटले की मध्ये मध्ये बोलण्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील, पण त्याउलट ते कौतुकाच्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते. नियमितपणे रोज पितापुत्रांची जोडी येऊ लागली. शिरीषची प्रगती, आता एक मिनिट, हा एक पॉईंट आहे तो डिस्कस करायला की आता मध्येच शिरीषने शिक्षकांना विचारले की तुम्ही कुठे कामाला असतात. तर अशा प्रकारचा आगाऊपणा केल्यावर शिक्षकांना काय वाटले की नाना त्याला ओरडतील, त्याचे वडील आहेत ना, त्याला ओरडतील असा काय आगाऊपणा करतोयस. पण तसं काहीच नाही केलं नानांनी. मग ठीक आहे, मग पुढे चालू राहिलं त्यांचं. नियमितपणे रोज पितापुत्रांची जोडी येऊ लागली, ते रोज यायला लागले. ठीक आहे ना, रोज शिरीष शिकायला यायला लागला आणि सोबत नाना बसायचे. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांत त्याची आकलनशक्ती फारच दांडगी होती. नाना रोज त्याच्याबरोबर येत व एकही अक्षर न बोलता शांत बसून राहत. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. ठीक आहे. आणि शिरीष रोज यायचा आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांमध्ये शिरीषची आकलनशक्ती म्हणजे ग्रास्पिंग पॉवर. ठीक आहे ना, ग्रास्पिंग पॉवर दांडगी होती, म्हणजे चांगली होती, जास्त होती, मजबूत होती. त्याची ग्रास्पिंग पॉवर आहे ना, ती खूप चांगली होती शिरीषची इतर विद्यार्थ्यांपेक्षा. आणि तो फटाफट शिकत होता आणि नानाही रोज त्याच्याबरोबर येत. हा म्हणता 3 महिने निघून गेले. आणखीन 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला. आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो, शिरीष, अशीच प्रगती कायम राहू दे. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे. हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा काहीच भावना दिसल्या नाहीत. इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला. मी विचारले, काय तुला हे ऐकून आनंद वाटत नाही का. गंभीर आवाजात हास्यू स्वरूपाचे उत्तर आले, म्हणजे शिरीषने उत्तर दिले, माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल. ठीक आहे. शिरीष आता प्रगती करत होता. ठीक आहे ना, शिरीषच्या या व्हायोलिन वादनाच्या शिक्षणामध्ये तो फटाफट शिकत होता सगळं. मग शिक्षकांना काय वाटलं की आता 3 महिन्यानंतर, 3 महिन्याचा कालावधी उलटला होता, 3 महिने तो शिकला होता, आता 3 महिन्यानंतर विद्यालयाचा कार्यक्रम असणार. आणि त्या विद्यालयाच्या कार्यक्रमात ह्यांनी काय सांगितलं, शिक्षकांनी काय सांगितलं की शिरीष, तुझ्या व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम मी या आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये मी ठेवेन. मग शिक्षकांना काय वाटलं की हे ऐकून शिरीषला खूप आनंद होईल, पण शिरीषने काहीच आनंदाच्या भावना दाखवल्या नाहीत. म्हणजे तो एकदम प्लेन चेहऱ्याने म्हणाला, काय म्हणाला, माझ्यापेक्षा नानांना जास्त आनंद होईल. ठीक आहे ना, माझ्यापेक्षा याचा आनंद कोणाला होईल, माझ्या वडिलांना होईल, बस एवढंच म्हणाला. पितापुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तरेवाईक उत्तरांचे आश्चर्य करीत मी बसलो. ठीक आहे ना, म्हणजे दोन्ही गेले परत आणि त्यानंतर हे विचार करायला लागले शिक्षक की हा असा काय, हा म्हणजे अशी काय उत्तरं देतो हा. पुढे वाचत जातो हा पूर्ण आता मी. प्रत्येक वेळी
तो नानांचे नाव का घेतो व नाना अगदी रोज त्याच्याबरोबर येतात, याचे रहस्य काय असावे? या प्रश्नाचे उत्तर मला सापडेना. याशिवाय आणखीन एक शंका माझ्या मनात वरचेवर येत असे, ते म्हणजे नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावाही. ठीक आहे, मग आता 2 शंका इथे शिक्षकांना आल्या होत्या की हा शिरीष बरोबर नेहमी नाना काय येतात, का नाना येत नाही, त्याचे वडील काय नेहमी येत राहतात आणि ते काही पण बोलत नाहीत. आणि असं पण एक वाटत होतं मनात की शिरीष कदाचित नानासमोर असताना कदाचित तो एवढा मनापासून किंवा जरासा घाबरून वाजवत असेल असं त्यांना वाटलं. ठीक आहे. दुसरेच दिवशी शिरीष आला नाही. त्याचा हा पहिलीच त्याची सुट्टी, खाडा म्हणजे सुट्टी. नसेल एखाद वेळेस जमलं असे मी समाधान करून घेतलं. पण त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा शिरीष आला नाही. चौथा दिवस गेला, 5वा गेला, तसेच 15 दिवस गेले. शिरीषचा पत्ताच नव्हता. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असे तो म्हणाला. थोड्याशा त्रागानंतर मी म्हणालो, नानांशी त्याला काय करायचे आहे? इकडे कार्यक्रम जवळ येत चालला आहे, त्याचं काय? शिरीष आला नाही. त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला. त्याचे नाव पण काढायचे नाही असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले. समारंभाचा दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाच बेचैन झालो होतो. सकाळीच इतर कामे आटपून मी जरा स्वस्थ बसतो तोच दारात शिरीष उभा. मी ताडकन उभा राहिलो व त्याच्याजवळ गेलो. ठीक आहे. आता त्या दिवशी शिक्षकांनी सांगितलं की शिरीष तुला कार्यक्रम मी करायला देईन 3 महिन्यानंतर. आणि त्यानंतरच्याच दिवशी शिरीषने खाडा केला. 1 दिवस खाडा केला. शिक्षकांना काय वाटलं की काहीतरी कारण झालं असेल, त्यामुळे त्याने सुट्टी केली. दुसऱ्या दिवशी पण आला नाही, तिसऱ्या दिवशी आला. असं 15 दिवस गेले. 15 दिवसानंतर एक माणूस चिठ्ठी घेऊन आला आणि त्या चिठ्ठीत काय सांगितलं होतं की वडिलांची तब्येत खराब किंवा नानांची तब्येत खराब, नाना येऊ न शकल्यामुळे मी व्हायोलिनच्या क्लासला किंवा व्हायोलिनच्या शिकवणीला येत नाही आहे. ठीक आहे ना. आणि मग हे ऐकून हे रागवले खूप. शिक्षक आहेत ते खूप रागवले. ते काय म्हणले की नानांची काय गरज आहे, नाना कशाला हवे प्रत्येक वेळेला व्हायोलिन शिकताना. ठीक आहे ना. आणि आमच्या कार्यक्रमाचं काय, 3 महिन्यानंतर कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात वाजवण्याची संधी देणार होती शिरीषला. पण मग शिरीषने येणंच बंद केलं. मग शेवटी काय केलं, शिक्षकांनी ठरवलं की बाबा शिरीषला कार्यक्रमातून काढून टाकलं आणि बाकी इतर जे विद्यार्थी होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रॉपरली त्यांनी ट्रेन केलं. ठीक आहे ना. आणि कार्यक्रमाचा दिवस आला. ठीक आहे ना. आणि कार्यक्रम ना हा शिक्षकासाठी खूप महत्त्वाचा होता. का माहिती आहे का? कारण की त्यांचं जे विद्यालय होतं, तर हा जर कार्यक्रम खूप चांगला झाला तर त्यांच्या विद्यालयाचं नाव झालं असतं इकडे तिकडे आणि इतर विद्यार्थी त्यांच्या विद्यालयात आले असते आणि त्यामुळे ते विद्यालय जास्त मोठं झालं असतं. त्यामुळे कार्यक्रम त्याच्या शिक्षकांसाठी महत्त्वाचा होता. आणि त्याच कार्यक्रमाच्या दिवशी अचानक शिरीष शिक्षकांच्या दारात उभा राहिला. ठीक आहे ना. आता पुढे वाचतो. ठीक आहे. सॉरी. अरे तुझा पत्ता तरी काय? आणि आज एकटाच कसा काय? नाना कसे नाही बरोबर? इकडची दुनिया तिकडे होईल ना. ठीक आहे ना. आता इथे शिक्षकांनी त्याची जराशी मस्करी केली. का? कारण की नेहमी नानांसोबतच तो यायचा आणि आज नाना का नाही बरोबर? मग त्या नाना इकडे नाही, तुझ्याबरोबर नाहीत म्हणजे इकडची दुनिया काय तिकडे झाली आहे का रे? इकडची दुनिया तिकडे झाली आहे सर. तो शिरीष यावर काय म्हणाला, सर खरोखर इकडची दुनिया तिकडे झाली आहे. म्हणजे काय की खरोखर मोठं संकट आलं आहे. काय? यापुढे मी एकटाच दिसेन. माझे नाना कायमचे गेले हो सर. म्हणजे काय, नानांचं निधन झालं. बराच सांत्वनानंतर त्याने विचारले, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना मी खिन्नपणे हो म्हणालो. ठीक आहे. मग थोडा वेळ सांत्वना झाली की अरे वा कशामुळे गेले, काय झालं, कसं झालं वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर त्याने विचारलं शिरीषने की आज आपला कार्यक्रम आहे ना, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना? तर शिक्षक म्हणाले की हो आज आहे कार्यक्रम. मग मला आज कार्यक्रम द्या, नाही म्हणू नका सर, एवढीच इच्छा पुरवा. तो असे म्हणाल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो, शिरीष मी तुझ्या भावना ओळखतो, पण आज माझा नाईलाज आहे. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इज्जत अवलंबून आहे. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी लागलेली. तूच सांग मी तुला कार्यक्रम कसा देऊ? ठीक आहे ना. मग यावर हे काय म्हणाले की एवढा आज 2 महिने तू विद्यालयात आलाच नाहीस, मग हा कार्यक्रमात तू कसा चांगला करशील असं शिक्षकांनी इकडे त्याला विचारलं. पण तरी पण आपला शिरीष आहे तो काय म्हणतो, अगतिक होऊन शिरीष म्हणाला. ठीक आहे ना. म्हणजे एकदम उतावळा होऊन शिरीष म्हणाला. अगतिक म्हणजे उतावळा नाही एक्झॅक्टली, पण तो एकदम हे होऊन की
एकदम करुण स्वरात तो त्यांना म्हणाला की सर, माझी एवढी एक विनंती मान्य करा, मला आज वाजवू दे, नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला. तू पुढे जन्मभर वाजव. शिक्षक काय म्हणाले की तू पूर्ण जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको. तुझी मनस्थिती आज बरोबर नाही, म्हणजे आज तुझी मनस्थिती मला चांगली दिसत नाही आहे. म्हणजे तुझी मेंटल स्टेट, मनस्थिती म्हणजे काय, मेंटल स्टेट, तुझी मेंटल स्टेट जरा चांगली दिसत नाही. मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल. तो काय म्हणाला की जर तुम्ही मला परमिशन दिली तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल. शेवटी त्याचे दुःखित मन पुन्हा आणखी कशाला दुखवा असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असेही मी ठरवले. म्हणजे काय की तो दुःखी आहे ना, तर त्याला थोडंसं सांत्वना म्हणून त्याला कार्यक्रम द्यावा असं शिक्षकांनी ठरवलं. पण पहिलाच कार्यक्रम म्हणजेच काय की पहिला कार्यक्रम म्हणजे काय की जेणेकरून जरासं चुकलं तर पुढचे जे कोण येणारे आहेत ते सगळे कार्यक्रमाला सांभाळून घेतील. मग म्हणून त्याचा पहिलाच कार्यक्रम शिक्षकांनी ठेवला. आणि त्यानंतर काय झालं ते आपण सुरुवातीला बघितलंच आहे की त्याने कसा वाजवलं, ते एकदम सुरेख वाजवलं असं. पुढे जाऊया. त्याचप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. कसा वाजवत होता? मुरलेला वादक म्हणजे काय की जो एकदम निष्णांत आहे, एकदम तयार आहे असा वादकाप्रमाणे तो वाजवत होता. इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो. आणि त्यापेक्षाही मला मुख्य प्रश्न असा पडला होता की नवीनच शिकायला लागलेला हा मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो, तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील असे बाहेरचे लोक म्हणत असणार. म्हणजे नवीन शिकल्याला एवढा चांगला वाजवतोय तर बाकीचे विद्यार्थी कसे वाजवतील, हे तर म्हणजे त्याचा विचार लोक करत असतील. म्हणजे त्याने विद्यालयाला अजूनच प्रसिद्धी मिळेल असं शिक्षक विचार करत होते. तेव्हा त्याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवायचे? टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायावर डोके ठेवले. मी त्याला उठवत विचारले. ठीक आहे ना, म्हणजे तेवढ्यातच हे सगळे विचार चालू होते शिक्षकांच्या डोक्यात, हे सगळे विचार चालू होते आणि तेव्हाच टाळ्यांचा कडकडाट झाला. म्हणजे शिरीषने आपलं वादन संपवलं आणि लोकांनी जोरदार टाळ्या वाजवत त्याचं अभिनंदन केलं. आणि त्यानंतर शिरीष मागे आला आणि शिक्षकांच्या पायावर डोके ठेवले. म्हणजे शिक्षकांना त्याने नमस्कार केला आणि शिक्षकांनी त्याला विचारले, शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास? डोळे पुशीत शिरीष म्हणाला, सर, काही भलतीच शंका, मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो. की म्हणजे नाही, तो कुठेही दुसरीकडे शिकत नव्हता. तो आता पुढेच सांगायला लागला. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका, म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असे ठरवले. ठीक आहे ना, म्हणजे तो नानांसाठी शिकत होता आणि नानाच त्या दिवशी वारले. ज्या दिवशी त्याने फीज पाठवली होती ना त्याच दिवशी नाना वारले. आणि नाना वारले म्हणून त्याने काय ठरवलं की आता मी व्हायोलिन वाजवणारच नाही, व्हायोलिनला हातच नाही लावणार, स्पर्शच करणार नाही. तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. गवई म्हणजे गाणारे. ठीक आहे. पण त्यांना एकदा कसला तरी जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. ठीक आहे ना. नाना खूप चांगले गायक होते, पण काय प्रॉब्लेम झाला, त्यांच्याबरोबर कुठला तरी एक ॲक्सिडेंट झालं आणि त्या ॲक्सिडेंटमुळे नाना आहेत ना ते बहिरे झाले. बहिरेपणाच्या इतर गैरसोयींपेक्षा संगीत सेवा अंतरली म्हणजे दूर झाली, याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. ठीक आहे. म्हणजे नानांना दुःख काय होतं की मला वेगवेगळ्या गोष्टी सगळं काही ऐकायला येत नाही, त्याचं दुःख तर होतंच, पण त्यापेक्षा मोठं दुःख काय होतं की मी आता गाऊ नाही शकत किंवा मला माझी संगीत साधना दुरावणार, ह्याचं दुःख नानांना होतं. म्हणून नानांनी काय केलं की शिरीषला सांगितलं की तू कुठलं तरी वाद्य शिक. कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते. म्हणूनच ते मला माझ्यासोबत रोज इथे येत होते. पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाहीत. याच विचाराने मला नानांसमोर मोकेपणा वाटत नव्हता. ठीक आहे. मग तेच की नाना त्याच्याबरोबर यायचे. नाना काय यायचे की त्यांना आवडायचं की कोणीतरी वादनकला शिकतोय. ठीक आहे ना, कोणीतरी वादनकला शिकतोय. पण कितीही चांगलं शिरीषने वाजवलं तरी नानांना ते ऐकायला येणार नाही. यामुळे शिरीषला खूप वाईट वाटायचं. यामुळे शिरीषला नेहमी वाईट वाटायचं की मी वाजवतोय पण नानांना ते ऐकायला येत नाही आहे. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवलं की संगीत बंद. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्या शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. आता याचा अर्थ काय की नानांची डेथ झाली आहे, नानांचं निधन झालं आहे. पण इथे लेखकाला काय म्हणायचं, इथे शिरीषला काय म्हणायचं आहे की नानांचं निधन भलेही झालं असेल
ठीक आहे ना. नानांचं भलेही निधन झालं असेल, नानांची डेथ झाली आहे, पण आता त्यावेळेला जेव्हा नाना जिवंत होते त्यावेळेला ते ऐकू शकत नव्हते, पण आता मृत्यूनंतर त्यांची आत्मा किंवा त्यांची जी काय सोल आहे तर ती माझं गाणं नक्की ऐकू शकेल. ठीक आहे, माझं गाणं किंवा माझं वादन नक्की ऐकू शकेल. या विचारासरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास. मी सराव करू लागलो. म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत. तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो, पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यांसमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढला. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणी नव्हते. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे शिरीष का वाजवत होता, तर शिरीषला असं वाटत होतं की त्याचे नाना आता त्याचं वादन ऐकू शकतात. म्हणूनच शिरीषने खूप सराव केला. नानांच्या मृत्यूनंतर शिरीषने खूप सराव केला. लोक म्हणत होते, लोकांनी त्याची निंदा केली, अरे वडिलांची डेथ झाली आहे, वडिलांचा मृत्यू झाला आणि आता तू लगेच वाजवायला लागलास. पण त्याचा त्याने अजिबात विचार न करता तो वाजवत राहिला, तो सराव करत राहिला. सराव करताना त्याला काय वाटत होतं, त्याला वाटत होतं की नानाच माझं संगीत ऐकतायत, नानाच माझं गाणं ऐकतायत, मग किंवा नानाच मला साथ देत आहेत, तंबोऱ्यावरती तबल्यावरती नाना मला साथ देतात. आणि त्यातून त्याचा सराव अतिशय उत्कृष्ट झाला आणि त्यामुळे तो त्या कार्यक्रमात एवढं सुंदर वाद्य वाजवू शकला. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा धडा आहे. अत्यंत भावनाप्रधान असं लेखन आहे वपू काळेंचं आणि त्यातून भाव प्रकट होतात. तर ह्याबरोबरच एक स्वाध्याय पण आहे आणि हा स्वाध्यायामध्ये मी तुम्हाला काहीही मदत करणार नाही आहे. धडा पूर्ण मी तुम्हाला हे केला आहे, तर ह्या धड्यासोबत जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय पूर्णपणे तुम्ही स्वतःहून सॉल्व करायचा आहे. ठीक आहे ना, आणि मला व्हॉट्सॲपवर पाठवायचा आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे.